इंद्रायणी तांदळाचा मसाले भात तयार करण्यासाठी मी इथं पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीला जिरे, मोहरी, तेजपत्ता, लवंग, दालचिनी, चक्रीय फूल, काळी मिरी टाकून एखाद मिनिट आपण परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्यात कांदा आणि टोमॅटो टाकून कांदा आणि टोमॅटो मऊसर होईपर्यंत आपण 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत। आपले कांदा टोमॅटो मऊसर झाले की त्याच्यामध्ये फ्लावर, ओला वाटाणा टाकून काही मसाले टाकणार आहोत। मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट, बिर्याणी मसाला, गरम मसाला, धना पावडर टाकून आपण हे मसाले भाजीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आणि 1-2 मिनिटासाठी मी त्याला झाकण ठेवून हे वाफ देणार आहे, जेणेकरून आपल्या भाज्या अर्धवट शिजल्या जातील। आणि आता पुन्हा त्याच्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेला इंद्रायणी तांदूळ 1 वाटी टाकून घेतलेला आहे आणि मसाल्यांचा फ्लेवर भातात उतरण्यासाठी मी 5 मिनिटासाठी त्याच्यावर झाकण ठेवले होते। 5 मिनिटानंतर आपण त्याच्यामध्ये 1 वाटी तांदळासाठी मी इथं 2 वाटी पाणी टाकून घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकून 15 मिनिटं मी लो फ्लेमवर हा भात शिजवून घेणार।